प्लीज तुम्ही दोघांनी एक लक्षात ठेवा की मी तुम्हाला नाईट स्टडीसाठी पाठवते, नाईट आउटसाठी नाही. पार्टीच्या मूड मध्ये अजिबातच जायचं नाही. येस मॅम. येस मॅम. मी सगळ्या क्वेश्चन टिक मार्क केले, हे रिव्हिजन करायचे. उद्या याच्यावर आपण डिस्कशन करू. ओके मॅम. ओके मॅम. ओके, निघा. थँक्यू मॅम. बाय. बाय बाय मॅम. कबीर, पोचल्यावर मला मेसेज कर. येस मॅम. बाय. बाय. तुमचं लग्न झालं नाही आणि आपण असंच विचारतोय. अलीबाई, कुणी खास माणसाने दिलं होतं का? काय सापडलं? हे बघा ना. प्रत्येक वस्तू बरोबर सुखद आठवणी असतातच असं नाही. मगाशी देवाने विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मी का नाही दिलं? का पळते मी सतत माझ्या भूतकाळापासून? का त्या सापडलेल्या मंगळसूत्राबद्दल मी नेहमीप्रमाणे काहीच बोलू शकले नाही? समोर देवा होते म्हणून? मला हे प्रश्न असेच त्रास देत राहतील, त्यापेक्षा याचा विचार न केलेला बरा. माय गॉड, त्यात लाईट जायची होती. माझा मोबाईल पिंकी, पिंकीने मेणबत्त्या कुठे ठेवल्यात? मोबाईल. पिंकी, ओ गॉड, पिंकीला सुट्टी काय दिली ना? पिंकी फोन पण उचलत नाही. पिंकी, pick up the call. उजेडात मेणबत्त्या तरी शोधते. मी कोण बॅटरी लो. कोणाला कॉल करू? डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिनना फोन लावते आणि मेणबत्ती आणायला सांगते. मोनिका मॅम. मोनिका मॅम. हॅलो. हॅलो डॉक्टर सचिन, इतका वेळ लागतो का फोन उचलायला? मॅडम, रामरक्षा म्हणत होतो. का? लाईट्स गेले आहेत ना. अहो, लाईट्स इथे पण गेले आहेत. हा, बरं झालं मॅडम. थँक्यू व्हेरी मच. मला खूप भीती वाटत होती. अहो, लाईट्स इथे पण नाही आहेत, पण त्या येतील ना आता. हो, पण त्या कधी येणार ते माहित नाहीत ना. आणि त्यात मी ह्या लोकांसोबत राहतोय मॅडम. हो, तेही आहेच म्हणा. तुम्ही काय ओरडताय? तुम्ही ओरडलात ना म्हणून. तुम्ही गप्प बसा. एक शब्द बोलू नका, फक्त माझं ऐका, कळलं? हॅलो हॅलो डॉक्टर सचिन. हॅलो 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 मॅडम. आय एम देअर. अहो, मग तुम्ही बोलत का नाहीये? तुम्हीच म्हणालात ना गप्प राहा आणि ऐका नुसतं. गॉड. ऐका, 4 मेणबत्त्या घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्या घरी या. हॅलो मॅडम. हॅलो हॅलो हॅलो. आय होप डॉक्टर सचिन 4 मेणबत्त्या घेऊन येते. आता काय करू? आता मेणबत्ती. ठीक आहे. चाकू नाही, हे नाही. हा, मेणबत्त्या. येस, आय गॉट इट. अरे अरे अरे. मेणबत्ती. उठून जाऊ. ए गब्बा, सगळं लक्षात आहे ना? नाही तर माती खाशी. बस काय सत्या आला
आला सचिन आला. आपलं टार्गेट आलं. बॅटरी बंद कर लवकर बंद कर. राम 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 दुसरी पायरी. राम 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 सचिन मास्तर, रात्री बेरात्री असे एकटे फिरत जाऊ नका. लय डेंजर इलाका आहे हा. मागच्या टायमाला जेव्हा लाईट गेली होती तेव्हा मी नुकताच आलो इथे राहायला. आम्ही पण आम्ही असं ऐकलंय की मागच्या वेळेला जेव्हा लाईट गेले होते तेव्हा या घरात पहिला तुम्हाला कसं कळलं? 2 माणसांचं भूत आहे इथे. 2 गुंड पोलिसांनी एन्काउंटर मध्ये टपकावलेला त्यांना. हो, या दोघांची भूत इकडे तिकडे सर्वत्र फिरत असतात आणि एखादा हुशार तरुण सुंदर कवळा डॉक्टर पोलीस कोणीही दिसला तर त्याला पकडतात आणि त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला गोष्टी सांगतात. तुम्हाला दिसली का अशी 2 गुंडांची भूत तुमच्या खांद्यावर हात टाकू? आणि आज तर अमावस्या आहे. राम 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 राम. मला माफ करा. आपण आहोत. हा. मला तर हार्ट अटॅक आला असता आता. आमच्या गावात ऐका ना, एक मेहरबानी करा माझ्यावर. हा बोला की. या मेणबत्त्या घ्या आणि प्लीज डीन मॅमना देऊन या. प्लीज, मी तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. असं म्हणता? ठीक आहे हो. हा, एक काम करा, तुम्ही हे घ्या. आपल्यापेक्षा तुम्हाला जास्त गरज याची है ना. हा. आईच्या गावात. अरे सत्या, तू काय करतोस इकडे? बाय ते आपण जरा मजा मस्ती करत होतो. आपले सचिन मास्तर आहे ना, त्यांना घाबरवला. मस्त टरकली त्यांची. अच्छा अच्छा अच्छा. आईला सत्या, तुम्ही पण ना सॉलिड आहात रे. अरे कसली फाटली होती त्यांची. बाय एवढ्या अंधाराचं तू कुठे चालला दिवे लावायला? ते आपण ना डॉलीबनकडे जातोय. हा पण सत्या, अक्काला कळलं नाही पाहिजे, पहिले सांगतो. नाही 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 तर दिवे लागायच्या आधीच विसतील. नाही नाही काय नाही, अजिबात सांगणार नाही अक्काला. पण काय रे भाई, कशाला चालला तू डॉलीबाईकडे? अरे लाईट गेलेत ना, आणि आपल्याला ना सचिन मास्तर भेटले. ते म्हणाले की डॉलीबाईंना जरा मेणबत्त्या द्यायच्या होत्या. तर म्हटलं आपणच जाऊन देऊ ना त्यांना. त्यांना त्रास नको व्हायला ना रे. हा म्हणून तर आपण जाऊन येतो. तू 2 मिनिटं थांब, आपण अर्धा तासच जाऊन येतो. बाई बाई बाई, आता मिशन डॉलीबाई. कोण आहे? कोण आहे? डॉक्टर सचिन, तुम्हीच आहात ना? हो हो मीच आहे, मीच. आले आले आले. थँक गॉड डॉक्टर सचिन, तुम्ही आलात. सावकाश आहात हा, प्लीज. खूप अंधार आहे. डॉक्टर सचिन, आणलेत तुम्ही मेणबत्ती? द्या. मॅच बॉक्स. मॅडम मी विसरलो. व्हॉट नॉनसेन्स डॉक्टर सचिन. तुम्ही विसरू कसं शकता? मेणबत्त्या मागवल्यात म्हणजे मॅच बॉक्स आणायलाच पाहिजे ना तुम्ही. हा कॉमन सेन्स आहे की नाही? एक काम तुम्ही धड करत नाहीये डॉक्टर सचिन, खरंच. आता मी
मॅच बॉक्स कुठून आणू? आता एक काम करा, तुम्ही मोबाईलचा टॉर्च लावा, म्हणजे मग आपण मॅच बॉक्स शोधू. मॅडम मी मोबाईल पण विसरलो. डॉक्टर सचिन, तुम्ही मोबाईल विसरलात, माझ्या मोबाईलची बॅटरी संपली आहे. आता आता आपण काय करायचंय? मॅडम राधा कबीर बघा ना, मी राधा कबीरला पण नेमकी नाईट स्टडीसाठी बाहेर पाठवलंय. आणि पिंकी, तिने पण आज नेमकी सुट्टी घेतली, तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे. पिंकी ना एक गोष्ट जागेवर ठेवत नाही. आता कसं शोधणार आहे मी मॅच बॉक्स? डॉक्टर सर्जन प्लीज, इफ यू डोंट माइंड, प्लीज मला हेल्प करा. प्लीज किचन मध्ये चला माझ्या बरोबर मॅच बॉक्स शोधायला प्लीज. माय गॉड. दरवाजा तर बंद आहे, माहोल हॉरर झालाच पाहिजे. गॉड, डॉक्टर सचिन तुम्हाला येताना मॅडम एक विचारू का? हा विचारा. नाही तुम्ही पाण्याला घाबरता, अंधाराला घाबरता, अजून कशाला घाबरता? तुम्हाला कसं कळलं मी पाण्याला घाबरते ते? My God. देवा, देवाने अख्ख्या कॉलेजला सांगितलंय की काय? नाही 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 अंदाज आपला. तुम्ही मॅच बॉक्स शोधा. हो. डॉक्टर सचिन तुमच्या मागे कोणीतरी आहे का हो? या खिडकीत भूत आहे. मॅडम थांबा, आपण बघतो काय ते. बाय ते आपली मजा मस्करी. बाय कल्टी घेतो, तुझा चालू दे. हे बघा, ते भूत ना पळायला पण. काय डेअरिंग आहे तुमचं डॉक्टर सचिन. हे बघा, माचीस पण मिळाली. ग्रेट, थँक्यू डॉक्टर सचिन कॅन्डल्स बद्दल. दो दिल मिल रहे हैं, दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके. दो दिल मिल रहे हैं, मगर चुपके चुपके. तेव्हा तुम्ही डॉलीबाई, ते सचिन सर आपल्याला म्हणाले ना की तुम्हाला मेणबत्त्या देशा म्हणून. हो पण डॉक्टर सचिन तर आत्ता इथे होते. हो पण आता आम्ही आहोत ना. द्या मेणबत्ती द्या, आपण पेटवतो. सांसों में बड़ी बेकरारी, आंखों में कई रत जगे, कभी कहीं लग जाए दिल तो कहीं फिर दिल ना लगे. अपना दिल में जरा थम लो, जादू का मैं इसे नाम दो. द्या आपल्याकडे द्या. या आपण तुम्हाला बाहेर सोडतो तिथे. या. जातो डॉलीबाई.
देवा हा. जायलाच पाहिजे का? हो, महत्वाचं काम आहे. नाही म्हणजे राधा कबीर कुणीच नाहीये, पिंकी पण नाहीये, तर म्हणजे मला काही असं भीती वगैरे नाही वाटत आहे, पण तरी जर आता काय महत्वाचं काम आहे म्हटल्यावर जायलाच पाहिजे ना आपल्याला. इतकं काय महत्वाचं काम आहे? काय डोलीबाई, ते आपल्याला ना भूक लागली होती म्हणून घरी जायचं होतं. काय? तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही घरी चाललाय? हो. अहो, मग मला सांगा ना, काय तुम्ही इथे पण खाऊ शकता ना? चला 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 चला, तुम्ही किचन मध्ये आधी माझ्याबरोबर चला. मला ना वेगळे वेगळे पदार्थ ट्राय करायला खूप आवडतं. आईच्या गावात डॉलीबाई तुम्हाला जेवण पण बनवता येतं? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की मला जेवण बनवता येत नाही? मी छान जेवण बनवते. नाही, आपल्याला वाटतं की तुम्हाला फक्त आपल्यावर रागवत आणि ओरडता येतं. काय? बघा, रागवलात की नाही? नाही म्हणजे रागावले नाही. बिटवीन तुम्हाला नूडल्स आणि कॉफी सोडून आणखीन काय बनवतात? दाखवतो नाही, बघा ना असं. माय गॉड, अहो लागेल ना. अहो, हे आमच्याकडे लहान पोरं पण करतात. तुम्ही ट्राय मारता का? द्या 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 द्या. नाही प्लीज नाही. हे ना पिंकीला आहे ना असलं सगळं आवडतं. तुम्ही ना तिला हे दाखवा. पिंकी तर असं भारी होतं तुमच्या. हा, हे घ्या, रोस्टेड ज्वारी. हे खायचं? हा, ह्याच्यात खूप प्रोटीन्स असतात. डॉलीबाई, हे ना आमच्याकडे पक्ष्यांना घालतात, माणसं नाही खात. ओके. हा, माझ्याकडे हे पण आहे, क्रॉस जीन्स. डॉलीबाई, आपल्याला भूक लागली, तुम्ही औषधं का देता? अहो बघा ना कसं आहे ते, म्हणजे हे असं पफ आहे आणि त्याच्या आतमध्ये असं इट्स बेल्जियम चॉकलेट, इट्स यम्मी. नाही डॉलीबाई, आपल्याला असं काय आयटम काय पण ठेवू नका. गॉड, तुम्ही पण घाबरता? नाही, आपण घाबरत वगैरे काय नाही. हा, थोडी भीती वाटते आपल्याला, बस, बाकी काय नाही. डॉलीबाई, ते कसं असतं बघा, आता बघा, बायका उंदराला घाबरतात, उंदीर मांजराला घाबरतं, मांजर कुत्र्याला घाबरतं, कुत्रा वाघाला घाबरतो, वाघ माणसाला घाबरतो, म्हणजे पुरुषाला, आणि पुरुष बायकांना घाबरतात. केवढं लक्षात आहे तुमच्या? हा, अभ्यासाचं जर असं अभ्यासाचं लक्षात नाही राहत. तुम्ही हेच विचारणार ना आपल्याला माहित होत. जाऊ दे, आपण जातो तर. ओके, नका जाऊ, नाही विचारणार. थोडीशी भीती चालते ना मग. हा, डॉलीबाई, बघा ना, काय भूक लागली आहे तुम्हाला, मला माहिती आहे, पण तेवढंच आहे. काय डॉलीबाई, माणसाचं जेवण म्हणजे कसं असं माहितीये? ते चपाती भाजी, नाही तर भाकरी आणि ठेचा. आमची अक्का बघा काय बनवते. अहो, ती चिकनचा रस्सा असा काही बनवते ना, किंवा ते काळं मटण. काळं मटण असं त्याच्या भांड्यामध्ये आहे मस्तपैकी, आणि ते त्याच्यावर असं तो मस्त की तर्री आलेली आहे. त्याचं एका मस्त की त्या ज्वारीच्या नाही तर नाचणीच्या भाकरीवर घ्यायचं, ते ठेवायचं, आणि कांदा असतो ना तसा पाचाक्कन फोडायचा, लिंबू घ्यायचा, असं लिंबू असं चर्र त्याच्यावर फिरवायचा मस्तपैकी, आणि घ्यायचा घास, आणि काहीतरी. बस कसले आवाज काढतात? याला असं जेवण बोलतात आमच्याकडे. इट्स ओके. माझ्याकडे एक पोळी आहे. अरे, हे तर बेस्ट झालं. अरे, पोळी आहे ना, द्या ती पोळी, त्याच्यावर गुळवणी नाही तर मस्तपैकी कटाची आमटी द्या. नाही, एक मिनिट, म्हणजे पोळी म्हणजे पोळी इन द सेन्स पुरणपोळी ना? कसं नाही, चपाती. माझ्याकडे एक चपाती. ऍक्च्युली म्हणजे मी भाजी पण बनवणारच होते, पण लाईट गेली है ना. हा, पण ठीक आहे, एक चपाती आहे ना. हा, आव्हाना की हो, ते म्हणतात ना, एक तीळ 7 जणात वाटून खायचं असतो ते. हा, मग बस. अहो, इथे तर अख्खी चपाती आहे. या, आपण असं टेन्शन नाही. घ्या.